खाण्यासाठी तर मीच स्पॉन्सर असतो नेहमी. आज फक्त हिला बोललो की आज दे, तर रडायला लागली. उपाशी राहील बोलते. हे पण मला द्यावं लागतं. काय फायदा, जेवण पण नाही दिलं या लोकांनी, सकाळपासून उपाशी. आणि या लोकांनी कांड बघा काय केला. एक साधी पिशवी बाई तिकडे खायचं नव्हतं तर ॲटलिस्ट मला द्यायचं, मी खाल्लं असतं. हा हे बघा काय आहे इथे. Relax and take notes while I take totes of the knowledge. तर आता आम्ही चाललोय मेट्रो ना, मेट्रो बोलतात मोनो बोलतात, अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये. तिकडून दादरवरून शिवाजी पार्कला आले. अर्धी शॉपिंग झाली, आता मेट्रो पकडू आणि भुलेश्वरला बाहेर गायवाडी पत्रिका घेऊ. पहिला तर सध्या खाणं बघू. खाण्यासाठी तर मीच स्पॉन्सर असतो नेहमी. आज फक्त हिला बोललो की आज दे, तर रडायला लागली. उपाशी राहील बोलते. काय बोलणार आता. बिलकुल नाही खाण्याचं तुझं हात अकाउंट एकदम असं नील होत चाललंय. रील्स खऱ्या होतात सगळे. कपडे पण महागात पडले. तुम्ही बघा कशी वाट लागते ना माझी सगळ्या गोष्टी. सो मेट्रो आलेली आहे, तर थोडं खातो इथे कुठे आजूबाजूला आणि त्यानंतर मग डायरेक्ट भेटू भुलेश्वरला पात्रा. तिकीट काउंटर खाली आहे. वाव, मेट्रोचा मॅप. तो भाई हे आहे रेट त्यांचे 50 रुपये 40. सो आम्ही चाललोय काळबा देवीला. खाली 10 स्टेशन आहेत. माझा पण नसेल, बघतो. अभी मजा आएगा ना भिडो. इथे येताना कॅश कॅरी करा, ऑनलाईन नेटवर्क नाही. सो ह्या सिच्युएशनला पण मलाच पुढाकार घ्यावा लागला. काफी खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे. सही बनवत आहे. ते इकडे वाटतं हां, इथे ओपन होईल, इथे ट्रेन येईल. मेट्रो, सॉरी, इथे मेट्रो येईल. समझ रहे हो आप. आणि कपडे मला खूप महागात पडले. पत्रिका तुम्हाला मी डिझाईन दाखवतो आता गेल्यावरती. आता रिसिव्हच करायचे आहेत, बनवायला मी खूप अगोदरच दिलेले. तर पत्रिका तुम्हाला मी दाखवल्यावर कशी वाटते ते फक्त मला सांगा. एक कुर्ता मी कॅरी केला आहे, तो पूजेसाठी आहे. तो मी आता नाही, डायरेक्ट नंतरच तुम्हाला दाखवेल, नाही तर फोटो वगैरे मी टाकेनच. आता फक्त कुठे जायचं आहे ते कळत नाही, कारण दोन्ही साईडला आहे. त्या साईडला पण आहे. सो लेट्स सी की कधी येईल. आता 2 मिनटं दाखवते. सो जाऊ मेट्रोमध्ये आणि मग तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत पाहत राहा. सो कसं वाटतं तुम्हाला मेट्रोमध्ये बसून. साक्षी, तुला कसं वाटतं डोंबिवलीवरून इथे पहिल्यांदा आल्यावर. मी माटून गेला राहा डोंबिवलीकर. तर यांच्यासाठी नवीन आहे, माझ्यासाठी पण नवीन आहे. पण
तो जा रे जा यार तू खुश कुठे पण चालू होतं, कुठे पण फोटोशूट करते. जराशी हाऊस मस्ती हा राहील पण. सो पेट पूजा झालेली नाहीये अजूनपर्यंत. काय हा इथून पण आहे, इथे पण आहे. मेट्रो एक्सप्लोर. हो वाव, मागे बघा. हो मस्त वाटतं. असं वाटतं मॉलमध्ये आलो आहे कुठेतरी. मेट्रोमध्ये ना मॉलमध्ये आलो आहे असं वाटतं. सो पेटपूजा झालेली नाही आहे. आता इकडून बाहेर निघू, पटकन खायला काहीतरी बसू. भूक लागली आहे मजबूत, अजून ताकद नाही. आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवू पुढची प्रोसेस काय आहे ती. कारण बरंच काही गोष्टी घ्यायच्या. 1 वाजता इकडे पोचायचं होतं धुळेश्वरला, पण आता वाजले 3. हटे लेट झालं आहे. सो पटपट सगळं आवरून पलटी मारू, घरी जाऊन आराम करायचा आहे. उद्यापासून परत तांती तलवार आहे. सो पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत आणि व्हिडिओ पण मी बनवत नाही आहे, पण मला वेळ पण नाही मिळत आहे. अरे कहना क्या चाहते हो. सो जे काही बनवतो आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर मग शेअर करा आणि लाईक एक नक्की मारा. आणि नॉन सबस्क्रायबर्स खूप वाढत आहेत माझे. सबस्क्रायबर्स नाही वाढत, जेवढे आहेत ते जास्त बघत नाही, माहीत नाही. ऑलमोस्ट जास्त करून माझी फॅमिलीच आहे. सो माझ्या फॅमिलीला पण सांगतो थोडंफार सपोर्ट करा, व्हिडिओ पुश करा आणि पाहत राहा. तो फायनली बाहेर पडलो. आता आम्ही खातो. काम चालू आहे मेट्रोचं. ट्रेनपेक्षा जरा बेटर आहे, कारण दादरला जर शॉपिंग करायला उतरत असेल तर मग परत धुळेश्वरला यायचं आहे. तर बेस्ट ऑप्शन मेट्रो लाईन. अजून पण बरंच काम चालू आहे, भरपूर काम बाकी आहे. पूर्ण झाल्यावर तर अजून ऑसम होईल. डिमांडमध्ये येतं आहे बरेचसे एरियाज. खूप छान वाटते. तर रिग्रेट होतं कधी कधी डोंबिवलीत शिफ्ट झाल्यावरती, पण तिकडे पण थोडं बरं वाटतं. शांतता वाटते जास्त. इकडे कसं ट्रॅफिक जास्त, आवाज चिवचिव, तर तिथे खूप शांत वाटतं. वातावरण थंड आहे. तर त्याच्यामुळे तिथे पोचल्यावरती एवढं काही रिग्रेट नाही होत. पण जर मित्र वगैरे इकडे आहेत सगळे, तर त्याच्यामुळे थोडंफार वाटतं. बाकी खरंच खूप डेव्हलपमेंट एक नंबर आहे मुंबईला. आणि ट्रेनने विटीला वगैरे उतरण्यापेक्षा हे बेटर आहे. जवळपास सगळी कामं होतात. तर फायनली आता आम्ही आले. पत्रिका देतो आणि दाखवतो तुम्हाला. फायनली पत्रिकांच्या इकडे पोचलेलं आहे. इथे भरपूर दुकानं आहेत, तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये पण मिळेल. इथे एका गल्ली आहे, मागची गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये पण खूप रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला पत्रिका मिळून जातील. 6-6, 7-7 रुपयापर्यंत तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे पत्रिका मिळतील. आम्ही जी बघितली आहे ती पुढे बघितली. थोडीशी एडिटिंगमध्ये किचकिच झालेली, पण ठीक आहे. त्यांच्याकडनं कन्फर्म करून घ्या की जी पत्रिका आपण बघतोय, फायनल करतोय, तीच मिळेल का म्हणून. नाहीतर नंतरला तुम्हाला त्रास नको. कारण ते बोलतात मिळतील, पण एडिटिंगला ते दुसऱ्यालाच देतात. सो त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेट करावं लागतं आणि मग पुढची प्रोसेस असते. सो त्यांच्याकडे जे डिझाईन्स असतात अवेलेबल ते लोक करून देतात. तर आम्ही लोक इथे सद्गुरूमध्ये मागे आहे, सद्गुरू म्हणून तिकडून घेतली आहे. तुम्हाला दाखवतो डिझाईन वगैरे.
वेदांतिका केतन. वेदांतिका केतन.